नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आलो आहोत। तर या ठिकाणी दरवर्षी धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 15व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत असतं। हे महारक्तदान शिबिराचं आयोजन सुहासभाऊ बानखेले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असतं। तर आपण त्यांच्याकडून आता थोडं सविस्तर चर्चा करणार आहोत। आता हे जे महारक्तदान शिबिर आहे, साधारण किती वर्ष झाले या शिबिराला? तसं पाहिलं तर गेली 17 वर्ष म्हणजे शेखरांना 17 वर्षे शेखरांना हयात असताना 2 वर्ष रोटरी क्लब, इनरव्हील क्लब आणि बजरंग दल आम्ही असं त्या ठिकाणी सुरुवात केली होती। आणि त्या वटवृक्षाचं आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी रूपांतर झाले। जे छोटंसं इवलंसं रोपटं लावलं होतं, अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो। साधारण आता गेल्या वर्षी किती रक्तदान झालं, अंदाज काय आहे, किती रक्तदान होईल? मागच्या वर्षी 1550 रक्तदान झालं होतं आणि ह्यावेळेस 2000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे। कारण फक्त मंचरच नव्हे तर इतर 7 ठिकाणी देखील हे रक्तदान शिबिराचं आयोजन आजच आषाढी एकादशीला केलेलं आहे। हो। आता तुम्ही हे रक्तदान, जो रक्तदाता आहे त्यांना तुम्ही रक्तदान झाल्यानंतर काय देताय? तसं पाहिलं तर एक सामाजिक मूल्य म्हणून कधी पण वर्षभरात त्या रक्तदात्याला कुठेही रक्ताची गरज भासली महाराष्ट्रामध्ये, त्याला त्या ठिकाणी आपण रक्त मोफत देण्याची व्यवस्था करतो। त्याचबरोबरीने आज देखील आपण या ठिकाणी वॉटर बॉटल असेल, जर्किन असेल, हे देखील आपण त्या प्रत्येक रक्तदात्याला देत आहोत। रक्तदान का करावं, काय आव्हान करणार आहे? रक्तदान तसं आयुष्यातून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये वर्षातून एकदा दोनदा रक्तदान हे केलंच पाहिजे। कारण त्याचे फायदे, कारण जेव्हा कोणाची प्रसूतीला महिला असेल किंवा कुठं ॲक्सिडेंट झाला असेल किंवा तात्काळ आपल्याला जेव्हा रक्ताची गरज भासते, अशा वेळी खऱ्या अर्थानं या रक्ताच्या पिशवीची त्या ठिकाणी आपल्याला मूल्य कळतं। काय सांगा, आता हे महारक्तदान शिबिर सुरू आहे, कशा पद्धतीने दरवर्षी नियोजन असते? सुहासभाऊच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब ऑफ मंचर आणि इनरव्हील क्लबच्या माध्यमातून याचं आयोजन केलं जातं। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, प्रोटोकॉलप्रमाणे नाही का आमचे रोटरीचे अध्यक्ष बोलतील। आता तुम्ही माझ्याकडे आलात म्हणून विचारलं म्हणून मी बोललो, पण रोटरीच्या अध्यक्षांना तुम्ही प्रश्न विचारावेत अशी मी तुम्हाला विनंती करतो। 26-27चा रोटरी क्लब ऑफ मंचरचा मी अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहे किंवा पाहत आहे। तुम्ही आता नवीनच म्हणजे या रोटरी क्लबच्या अध्यक्ष झाला, एक तुम्हाला म्हणजे कधीपासून तुम्ही हे रक्तदान शिबिराचं कशा पद्धतीने नियोजन? खरं सांगायचं तर गेल्या वर्षी मी सेक्रेटरी म्हणून काम पाहत होतो आणि ज्ञानेश्वर चव्हाण अध्यक्ष असताना मी पहिल्यांदा ह्या रक्तदान शिबिरमध्ये येण्याचा मला योग आला खरं सांगायचं तर। आणि लास्ट इयर विदाऊट इन्व्हिटेशन किंवा विदाऊट कुणाला जास्त फोर्स करता इतक्या मोठ्या प्रमाणात इथे लोक येतात, इथं मुलं येतात, वयस्कर लोक येतात, सर्व एज ग्रुपचे लोक इथे येऊन ब्लड डोनेशन करतात। हे पाहून अतिशय माझं म्हणजे आय वॉज रिअली सरप्राईज की इतकी लोक स्वतःहून ब्लड डोनेशनसाठी समोर येतात। आणि हे कुठेतरी धर्मवीर चंद्रशेखर अण्णांची ही जादू असेल, बजरंग दलाची ही जादू असेल आय गेस। आणि त्याच्यामुळे हा सगळा रिस्पॉन्स किंवा हे सगळं जे आपण स्वरूप आपण जे पाहतोय ते त्याचीच कुठेतरी त्यांची शक्ती आहे असं मला नेहमी वाटतं। सुहासभाऊचं आता जवळजवळ 17 वर्ष झाले। सुहासभाऊ यशस्वीरित्या हे महारक्तदान शिबिर संपन्न करताय। येस, काय सांगायचं? फर्स्ट ऑफ ऑल सुहासभाऊंना मी आज पर्सनली फेस टू फेस भेटतोय खरं सांगायचं तर, परंतु गेल्या आठवड्याभरापासून मी त्यांच्यासोबत फोनवरती कॉन्टॅक्टमध्ये मी होतो। आणि अतिशय उत्तम एक लीडर कसा असावा तर सुहासभाऊंसारखा असावा। काही माझे काही प्रश्न होते, काही शंका होत्या, पण त्यांनी मला कधीच फोनवरती म्हणजे असं इग्नोर केले नाही किंवा काही केलं नाही। अतिशय नम्रतेने मला त्या सगळ्या गोष्टींचं निरासन केलं। मला आज स्वतःहून सकाळी फोन करून मला इथं इन्व्हाइट केलं व आमच्या क्लबला जो मान सन्मान द्यायला हवा तो सर्व मान सन्मान आज सुहासभाऊंच्या माध्यमातून आम्हाला भेटला। त्यामुळे मी सुहासभाऊंचं मनापासून अभिनंदन करतो। आणि त्यांनी हे जे स्वरूप इतक्या मोठ्या लेवलला त्यांनी हे चालू केले त्यासाठी माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा। आम्ही प्रत्येक वर्षी इथे सहभागी होतो। खूप छान नियोजन असतं आणि प्रतिसाद भरपूर मिळतो इथे। आणि इथे आम्ही पण हे आम्हाला जॉईन करून घेतात सुभाष भाऊ, त्याबद्दल त्यांना पण खूप धन्यवाद। आणि सर्व म्हणजे
छान वाटते, म्हणजे इतकं लोक येतात बाहेरून आणि भरपूर लोक होतात असं. तर रक्तदान का करावं जरा सांगा, नागरिकांना काय सांगा? नागरिकांना काय, ते रक्तदान तर महत्वाचंच असतं ना, पुढे लोकांना हे फायदा होतो ना, पेशंट लोकांना, म्हणजे त्यासाठी तर हे इम्पॉर्टंट आहेच. तर करायलाही पाहिजे ते सर, हेल्थसाठी पण ते चांगलंच असतं. चांगलं. हां. या ठिकाणी आता गेले 17 वर्षापासून तुम्ही हे शिबिर पाहताय, महारक्तदान शिबिर. कसं नियोजन असते आणि काय 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 सांगाल याबद्दल? सुरुवातीपासून तुम्ही फाउंडर मेंबर देखील आहात. खरं तर या रक्तदान शिबिराची सुरुवात 2011 साली ज्यावेळेस चंद्रशेखर अण्णा हयात होते त्या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे. योगायोगाने त्यावर्षी रोटरी क्लबचा अध्यक्ष मी होतो आणि ते आमचं पहिलंच वर्ष होतं. रोटरी डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर रोटरियन मोहन पालेशा त्यावेळेस होते आणि त्यांनी संकल्प हा केला होता की पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये 1 जुलैला रक्तदानाचा आपण ड्राईव्ह घेऊ. आणि त्यावेळेस आमच्या क्लबमध्ये ही संकल्पना मी मांडली आणि आमच्या क्लबमध्ये ठरलं की बजरंग दल आणि रोटरी क्लब हे दोघे एकत्र मिळून आपण 1 जुलै 2011 रोजी पहिला रक्तदानाचा कार्यक्रम घेऊ. त्या दिवशी मला आजही आठवते, पूर्ण दिवस पाऊस होता. सकाळी 9 वाजता सुरू झालेलं रक्तदान संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत 210 बॉटल्स तयार झाल्या. 210 जणांनी रक्तदान केलं होतं. आणि 7-7:15 वाजता शेखरांना म्हटले की नाही, आपल्याला 214 हा आकडा गाठायचा आहे. काही करून आपल्याला राम हा शब्द आपल्याला आठवायचा. आजही मला ते शब्द आठवत आहेत. आणि मग संध्याकाळी रोटरी क्लबने बजरंग दलाने थोडी पळापळ करून संध्याकाळी 8 वाजता, रात्री 8 वाजता राहिलेल्या 4 जणांचं रक्तदान करून घेतलं. आणि असं करून पहिल्याच वर्षी आपण राम हा शब्द गाठलेला आहे. 214 हा शब्द, 214 ही संख्या आपण त्यावेळेस गाठलेली होती. आणि त्याच्यानंतर तिथून पुढच्या प्रत्येक वर्षी पहिल्या 1 तासातच 214 बॉटल कधी पास होतात ते कळत नाही. त्यामुळं शेखर अण्णांनी लावलेला जो काही हा छोटंसं रोपटं होतं त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालेलं आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद. तर या ठिकाणी आता हे महारक्तदान शिबिर सुरू आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन रक्तदान करावं. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मनसर.